आजच्या कथासागरमध्ये आपण वाल्याचा वाल्मिकी कसा झाला ती कथा ऐकणार आहोत. त्यांनी रामायण लिहिलं, कसं लिहिलं आणि त्याच्याशिवाय ही मूल्यकथा आज का सांगावी लागली. वाल्या म्हणजेच वाल्मिकी यांचं हे देऊळ त्यांना देवाप्रमाणे पूजलं जातं. एवढंच नव्हे, त्या अयोध्यात जो नवा एअरपोर्ट तयार झालेला आहे इंटरनॅशनल, त्याला नाव दिलं आहे या महर्षी वाल्मिकींचं, नॉट वाल्या कोळ्याचं. चला तर मग ऐकूया आपण ही कथा. नमस्कार, कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. मला असं वाटतंय आज मी तुम्हाला खूप खूप जुनं रामायण काळात घेऊन जाणार आहे. कारण त्याचं एवढंच घडलं की परवाच्या पेपरमध्ये कल्याणी नगरमध्ये जे काही सगळं चाललंय त्या मुलाच्या, ज्याला अटक केली आहे सध्या, त्याच्या मुलाच्या आत्याने अर्ज केलाय की त्याला सोडावं. आणि दुसरी घटना त्याच वेळेला होती ती कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री. कर्नाटकमध्ये दुसरी पण एक केस अशीच गाजतीये. हे सगळं ऐकलं आणि त्याच वेळेला रेडिओ सिटीवर एक गोष्ट ऐकली आणि मला असं वाटलं हा जो काही सगळं घडताय ना, विचित्र, आणखीन म्हणजे माणुसकीला काळीमा फासणार हे जे सगळं घडतंय ते आपण पुराणातली वांगी पुराणात असं म्हटलं आणि हे जुन्या गोष्टी ऐकायचं सोडून दिलं. ना आजोबा आजी, ना कोणी त्यांचे नवीन पुढची पिढी, ना लहान पिढी. पूर्वी किमान शाळेमध्ये तरी मूल्य शिक्षणाला काहीतरी एक पुस्तक होतं थोरांच्या गोष्टी, तेही हल्ली गायब झालं. याचा परिणाम म्हणजे या अशा गोष्टी घडतात. हे जे सगळं माझ्या मनात परत परत येत होतं त्याच वेळेला वाल्मिकींची गोष्ट रेडिओवर सांगितली गेली आणि मला असं वाटलं की या गोष्टीत केवढा अर्थ दडलेला आहे. म्हणजे वाल्मिकींचं स्वतःचं जीवन किंवा त्यांना आद्यकवी संस्कृतचं म्हटलं जातं. त्यांच्या तोंडातून जे पहिले श्लोक बाहेर पडले, क्रौंच पक्षांचा वध झाल्यानंतरचे, किंवा रामायण करते म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी त्यांना सांगितलं आणि मग त्यांनी रामायण लिहिलं. अर्थातच ते जवळजवळ 24,000 श्लोकांचं आणि 480 एवढ्या व्हर्सेस म्हणजे कडवी त्याच्यामध्ये आहेत. अर्थातच त्याच्यात बालकांड आहे, अयोध्याकांड आहे, अरण्यकांड आहे, सुंदरकांड आहे, युद्धकांड आहे आणि उत्तरकांड सुद्धा आहे. ह्या रामायण आणि वाल्मिकी यांची कथा मला एवढ्यासाठी असं वाटलं की जेव्हा वाल्मिकी हे सगळं करत होता आणि त्याला ज्या क्षणाला कळलं की आपले कुटुंबीय आपल्या पापात सहभागी नाही, त्या क्षणाला तो क्षण त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा, त्याला टर्निंग पॉईंट आजकालच्या काळात आपण म्हणू असा होता. मात्र असं जेव्हा घरात घडत नाही तेव्हा ह्या अशा सगळ्या घटना जिकडे तिकडे घडताना दिसतात. परत एकदा ज्यांच्या विस्मृतीत गेली आहे किंवा ज्यांना माहितीच नाही आहे त्यांच्यासाठी ही वाल्मिकींची कथा. वाल्मिकी हे मूळचे एका ब्राह्मण घरात जन्माला आलेले. वडील, त्यांचं नाव होतं चारशाती आणि आईचं नाव होतं सुमाली. आपल्या महाराष्ट्रामध्येच त्यांचा जन्म झाला आणि 40 गाव त्याच्याजवळ वालझरी नावाचं एक छोटं गाव आहे. त्या परिसरात पारस रस्त्यावर गायमुखी नदी वाहते आणि तिथे एक डोह आहे, तोही पवित्र मानला जातो. तिथे वाल्मिकीचं एक देऊळ सुद्धा आहे, एक शंकराचं देऊळ आहे, कारण वाल्मिकी हे शंकराचे भक्त होते. राम, लक्ष्मण, गोरखनाथ यांच्या मूर्ती त्याच्यामध्ये आहेत आणि मोठं वडाचं झाड आहे. आता हा ब्राह्मण घरात जन्माला आलेला मुलगा, त्याचं नाव होतं रत्नाकर. रत्नाकरचा वाल्मिकी कसा झाला तर वाल्मिक म्हणजे वारुळामधून तो पुनर्जन्म होऊन बाहेर आला म्हणून वाल्मिकी. हा पुनर्जन्म का झाला तर याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. कोणी म्हणतं तो जंगलामध्ये गेला, रस्ता चुकला. कोणी म्हणतं की त्याला एका भिल्लानी पळवलं आणि बाळगलं आणि जेव्हा तो भिल्लांच्या संस्कारात, भिल्लांच्या जवळ राहिला, त्यांचा जो पोटापाण्याचा संस्कार तो त्यांनी अडॉप्ट केला, ब्राह्मण्य विसरला. आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा, मुलाबाळांवर प्रेम करणारा असा हा वाल्ह्या कोळी झाला. आणि मग त्यांचा जो पारंपरिक धंदा, हाणामारी, लूटमार, वाटमारी करणं जंगलामधून जाणाऱ्या लोकांना, आणि मग तो सगळा पैसा घरी मुलांना बाळांना आणून देणं, त्यांना सुखी समाधानी करणं, बस त्याच्यात तो खुश होता. एकदा कोणी म्हणतं सप्तऋषी, कोणी म्हणतं नारद ऋषी, पण कोणीतरी ऋषी जात होतं एवढं मात्र नक्की. आणि हे ऋषी जात असताना अर्थातच त्यांनाही त्यांनी अडवलं, त्यांनाही मागितलं जे काही तुमच्याकडे आहे ते सगळं द्या. ते म्हणाले अरे माझ्याकडे काय असणार, हा कमंडलू आणि वीणा, त्याच्या पलीकडे माझे काहीच नाही. अर्थातच ते नारद मुनी होते आणि असे गप्प बसणारे नव्हते. त्यांना पकडल्यावर ते म्हणाले एक काम कर, मी इथेच थांबतो, माझ्यावर विश्वास ठेव, फक्त एकच काम कर, घरी जा आणि तुझ्या बायका मुलांना, आई वडिलांना विचारून ये की मी आत्ता जे करतो आहे ते
त्याच्यात तुम्ही सहभागी आहात का? कारण तू जे आत्ता करतोय ते पाप आहे. लोकांना मारणं, लुटणं, जुलूम जबरदस्ती करून त्यांचं सगळं जे काही किडूक पिडूक त्यांच्याजवळ असेल, सगळेच काही श्रीमंत राजे जात नाहीत ना जंगलातून. जो कोणी गरीब जात होता त्याचं सगळ्यांचं लुटणं हा एवढंच त्याला फक्त माहिती होतं. त्याला वाटलं काय मी त्यांच्यासाठी करतोय ते नक्कीच हो म्हणतील. तो आनंदात नाचत दौडत घरी येतो, विचारतो. प्रथम आईला विचारतो, बाबांना विचारतो, बायकोला विचारतो, मुलाला विचारतो. सगळे तेच म्हणतात नाही रे बाबा, तुझ्या पापात आम्ही सहभागी नाही. आता मात्र हा वाल्या चिंतेत पडतो आणि परत जातो ज्या ठिकाणी त्याला ते ऋषी भेटलो. त्यांनी सांगितलं होतं ना तू ये मी थांबलोय. ते खरंच थांबलेले असतात आणि त्यांना जेव्हा तो सांगतो की नाही माझ्या पापात कोणी सहभागी होत नाहीये आणि मला अत्यंत खजील व्हायला झालेलं आहे, तेव्हा ते म्हणतात काही नाही, काही हरकत नाही. असं होतं कधी कधी, माणसाच्या हातून चुका होतात. फक्त त्या चुका सुधारायची इच्छा मनात असली पाहिजे. आहे तुझी तयारी? तो म्हणतो हो. वाल्या म्हणतो हो. तो म्हणतो एक काम कर, इथे बस आणि एक जप कर, राम राम. राम म्हणजेच रामाचं नाव घे. तो म्हणतो की माझ्या हातून हे एवढं चांगलं नाव तरी घेतली जाईल की नाही काय माहिती. म्हणतो ठीक आहे, मरा 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 म्हण. असं म्हणत म्हणत त्या नामजपामध्ये हा वाल्या कोळी इतका तल्लीन होतो, तहान भूक सगळं विसरतो. त्याच्याभोवती मुंग्या येतात, त्याला काय जंगलातले प्राणी पक्षी रात्रंदिवस पाऊस पाणी कशाचंच भान नसतं. कित्येक वर्ष लोटतात आणि त्या ज्या मुंग्या असतात त्या मोठ्याच्या मोठ्या वारुळ तयार करतात. हे वारुळ म्हणजेच वाल्मिक. मग एके दिवशी परत नारद ऋषी त्या वाटेने जात असताना त्या वारुळातून त्यांना शब्द ऐकू येतात, राम 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 राम. त्यांना एकदम आठवतं, अरे हीच ती जागा ज्या ठिकाणी आपल्याला वाल्या कोळी भेटला होता. मग ते वारुळ जे असतं ते दूर करतात, फोडतात आणि त्याच्यातून वाल्या कोळीचा वाल्मिकी झालेले बाहेर येतात. असं म्हणतात हे वाल्मिकी म्हणजे ब्रह्माचा अवतार होते. अर्थातच नंतर हे बाहेर आल्यानंतर त्यांची सगळी पापं रामनाम घेतल्यामुळे नष्ट झालेली आहेत. आणि मग ब्रह्मदेव त्यांना सुचवतो की तू रामाचं चरित्र लिही, कारण मधल्या काळामध्ये. मग आता ते काय करतात बघा, वाल्मिकी म्हणून आल्यानंतर ते स्वतःचा आश्रम स्थापन करतात. सीता जेव्हा तिला जंगलात सोडलं जातं तेव्हा आश्रयाला त्यांच्याच आश्रमामध्ये येते. लवकुशांचं बालपण शिक्षण, लवकुश हे त्यांचे पहिले शिष्य, तिथेच घडतं. आणि मग असे हे वाल्मिकी ऋषी बनतात. मग रामायणाने म्हणजे त्याचं गायन कधी होतं काय होतं तुम्हाला माहिती आहे? रामाच्या दरबारात प्रथम त्याचं गायन होतं. पण हे रामायण म्हणजे नेमकं आहे तरी काय? सत्य, कर्तव्य आणि सरळ सालस जीवन, मर्यादा पुरुषोत्तम राम याच्या जीवनातून आदर्श निवडावे असं हे जीवन. आणि वाल्मिकीचं जीवनही तसंच आहे, आपल्याला खूप काही शिकवून जातं. मला असं वाटतं की नंतरच्या काळामध्ये जेव्हा मी काही बहुत रचना केल्या, भरपूर काम केलं, पुढच्या जन्मी नसेल आणखीन काही जन्मानंतर तुलसीदास जन्माला आले. हे पण हिंदी कवी आणि सगळ्यांना तुलसीदास परिचित आहेत. म्हणजे असंख्य रचना आहेत, पण सर्वात जास्त त्यांची लोकप्रिय रचना ज्याच्यामुळे अनेक पापांचा नाश होतो आणि बरीच त्याची महती सांगितली जाते, हनुमान चालीसा. त्या हनुमान चालीसाचे रचेते ते हे पुनर्जन्म म्हणून हे नंतर जन्माला आले. ते त्यांनी हिंदीमध्ये लिहिलं आहे. तर मूळ रामायण हे संस्कृतमध्ये आहे. तेव्हा अशी ही वाल्याचा वाल्मिकी झाली ही कथा. मात्र ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरतो. याच्यातून आणखीनही एक घेता येईल की जे आत्ता कोणी मगाशी मी रेफरन्स केला याच्या पलीकडे सुद्धा असंख्य लोक आहेत ना. म्हणून तर आपण म्हणतोय ना की ऱ्हास झालेला आहे जीवनाचा. सामाजिक आपला जो स्तर होता तो नीचा, म्हणजे ज्याला आपण पूर्वी म्हणतो भारतीय महान संस्कृती, पण हल्ली आजूबाजूला बघितलं की असं नाही ना वाटत. खूप मनुष्य ज्याला गिरगया आहे असा हिंदीत शब्द आहे ना, तो मला जास्ती योग्य वाटतो. असा खरंच गिरगय. कोणाचं काही नाही पडलेलं असतं, फक्त पैसा एके पैसा दिसत असतो. गाडी, बंगला, मोठं नाव, व कोणत्या मार्गाने आपण तो पैसा मिळवतोय, खरं बोलतोय की खोटं बोलतोय, सत्याची साड नाहीशी झालेली आहे. आणि आरोप करणं, खटले करणं, सगळं लोकांना लुबाडणं, याच्यात धन्यता. आणि असे पैसे आले की मग ते असे उडवणं. कारण पैसा मिळवणं हे खूप सोपं असतं, पैसा सांभाळणं आणि पैशाचा योग्य विनियोग करणं खूप कठीण असतं. म्हणजे ते जे काही कुटुंब आहे नंतर असं बाहेर आलं की त्याच्यातले वडील, आजोबा सगळेच. आता आई पण त्या सगळ्यामध्ये आपलं सॅम्पल दिलं बदलण्यात, मला नाही तर त्याच्यात डिटेल जायचं आहे. पण असं सगळं घडतं कारण लहान मुलांनीच नव्हे तर मोठ्या माणसांनी सुद्धा हे पुराणातली वांगी पुराणात असं म्हणत या सगळ्या कथा ऐकायच्या बंद केल्या. मला असं वाटतं मी इथेच थांबते. तुम्ही कथा जरूर ऐका म्हणत नाही मी, त्याच्यावर मनन चिंतन करा.
लहान मुलांना ही कथा सांगा आणि मग कथा सांगताना आजकाल जेव्हा कथा सांगितली जाते तेव्हा रेफरन्स द्या. पण ऐतिहासिक गोष्टींना, पुराणातल्या गोष्टींना प्रेझेंट रेफरन्स दिला तर ती जास्ती पटते. मला वाटतं दिल्लीमधली पण एक केस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अशा असंख्य गोष्टी हेच सांगतात की पुराणातली वांगी पुराणात नव्हेत, तर पुराणातली वांगी ही प्रत्यक्ष पुराणातल्या गोष्टी या प्रत्यक्ष जीवनकला शिकवण्याची पंचतंत्र शेवटी काय आहे तेच आहे. गोष्टीच्या रूपाने मूल्यकथा सांगणं हेच आहे. इसाम नीती काय तेच आहे. पण आजकाल ही सगळीच दूर आपण लोटली. त्यांना परत एकदा जवळ करूया आणि खरोखरीच आपण भरपूर काही शिकूया. वाल्मिकी सगळ्यांना खरं माहिती आहे, तरी छोटीशी झलक दाखवते आणि थांबतो. चला तर मग वाल्मिकी ऋषींना आपण बघूया, त्यांना नमस्कार करूया. आणि नारद मुनींनाही आपण खरं तर कळ लाव्या वगैरे म्हणतो, पण मला ते खूप ग्रेट वाटतात. तुम्हालाही वाटतील. त्यांना इथूनच आपण नमस्कार करूया आणि वाल्मिकी बघूया. चला. वाल्या कोळी अर्थातच हे काल्पनिक चित्र आहेत सगळी. एवढी जुनी चित्र ते शक्यच नाही. नारद मुनींना मारायला धावलेला वाल्या कोळी आणि मग वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला, ज्यांच्यामुळे ते हे नारद मुनी विष्णूचे भक्त, सतत देवाचं नाव घेत त्रिभुवनात संचार करणारे, त्यांना आकाश पाताळ स्वर्ग कुठेही कोणी प्रवेश नाकारत नसे, सर्वत्र स्वागत करत असे हे नारद मुनी. तेही खूप ज्ञानी होते. जेव्हा ते वाल्या कोळ्याला भेटले तेव्हा त्यांनी त्याला ज्ञान दिलं, त्याला मंत्र दिला आणि घरी विचारायला पाठवलं. मग अर्थातच सतत नाव घेतल्यानंतर वारुळ स्वतःभोवती पडेपर्यंत असणारे हे वाल्या कोळी नंतर झाले वाल्मिकी. अर्थातच वाल्मिकी आणि वाल्या नाव एकच, पण अत्यंत परस्पर विरोधी अशी व्यक्तिमत्व. कारण मुळात त्यांचा पिंड हा वाल्मिकींचाच होता, पण ते ब्रह्मदेवाचे अवतार होते. रामायण लिहिल्यामुळे ते अधिक प्रसिद्ध पावले. लवकुश याचं शिक्षण त्यांच्याच आश्रमात झालं आणि हाच तो अयोध्येतला नवा एअरपोर्ट ज्याला त्यांचं नाव दिलं आहे. सर्वांचं स्वागत करायला तो सज्ज आहे. आणि अर्थातच रामायण कधीही न संपणारी, कालबाह्य होणारी कथा.